नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. मी प्रज्ञा. पाहणार आहोत महाफास्ट स्वरूपात बातम्या 50. खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून पाहणी. काल कोल्हेंना खुलं चॅलेंज दिल्यानंतर आज दादांकडून विकास कामांची पाहणी. आमदार चेतन तुपे पाहणी दौऱ्यात उपस्थित. कोल्हेंना दिलेल्या आव्हानाचा आणि आजच्या दौऱ्याचा संबंध नाही. आजचा दौरा पूर्वनियोजित होता. अजित पवारांचं स्पष्टीकरण. शिरूर लोकसभा जिंकून दाखवणार हे फायनल, असे चॅलेंज. खासदार अमोल कोल्हे शरद पवारांच्या भेटीला. अजित पवारांच्या आव्हानानंतर भेट. उद्यापासून सुरू होणाऱ्या शेतकरी आक्रोश मोर्चावर ही चर्चा होणार. अजित पवारांनी संधी दिल्यास मी शिरूर लोकसभा निवडणूक लढणार आणि जिंकणारच, विलास लांडेंनी व्यक्त केली इच्छा. अजित पवारांनी कोल्हेंविरोधात उमेदवार देणार असल्याचं जाहीर करताच लांडेंची प्रतिक्रिया. वंचितच्या राज्य कार्यकारिणीची आज बैठक. आगामी निवडणुकांवरती बैठकीत चर्चा होणार. प्रकाश आंबेडकरांच्या उपस्थितीत बैठक. जागांचा लोभ सोडा, मोदींना घालवायचं हे आधी ठरवा, प्रकाश आंबेडकरांचं आवाहन. तर लोकसभेसाठी महाविकास आघाडीत युती न झाल्यास ठाकरेंची शिवसेना आणि आम्ही 24-24 जागांवर लढू, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. आम्ही लोकसभेत 40हून अधिक जागा जिंकणारच, देशात फक्त मोदींचीच हवा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा. महाराष्ट्रात लोकसभेला महायुती 45हून अधिक जागा जिंकेल. जर काही चुकीचं घडलं नाही तर आम्ही 48 जागाही जिंकू, चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन युनिव्हर्सिटीकडनं मानद डॉक्टरेट पदवी. आज मुंबई विद्यापीठात डॉक्टरेट पदवीनं सन्मानित करणार. नाशिक पोलिसांकडनं बडगुजर यांची आज चौकशी होणार. दुपारी बडगुजर यांना पोलीस पुन्हा चौकशीला बोलावणार. आपल्या वकिलांसोबत ते चौकशीला हजर राहणार. एकमेकांवरच्या टीकेला फुल स्टॉप द्या. छगन भुजबळांवरील टीकेवरनं गिरीश महाजनांचं जरांगेंना आवाहन. दोघांमधील टीकांची झोड थांबली पाहिजे, महाजनांचं वक्तव्य. माजी मंत्री सुनील केदार यांच्या जामीन अर्जावरती आज सुनावणी होण्याची शक्यता. सध्या केदार यांच्यावर नागपुरातल्या मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू. उद्या पुण्यामध्ये राज्य मागासवर्गीय आयोगाची बैठक. महत्त्वाच्या विषयावरती चर्चा होणार. गोखले इन्स्टिट्यूटच्या सॉफ्टवेअरचा आढावा घेणार. नवीन अध्यक्ष सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेत दुसरी बैठक. अयोध्येच्या तात्पुरत्या मंदिरात दर्शन पूजा 20 जानेवारीपासून बंद. मात्र तात्पुरत्या मंदिरात पूजा सुरू राहणार. राम मंदिर सोहळ्यासाठी अयोध्येत जय्यत तयारी सुरू. कोरोनाच्या राज्यामध्ये 28 आणि मुंबईत 13 नवे रुग्ण, 168 सक्रिय रुग्ण. शहरासह ग्रामीण भागात रुग्णांच्या संख्येत वाढ. नागपूरचं प्रदूषण हे धोक्याच्या पातळी बाहेर. बांधकाम, वाहनांचा धूर आणि बदललेल्या वातावरणामुळे प्रदूषणात वाढ. नागरिकांचं आरोग्य धोक्यात. म्हाडा कोकण मंडळाची सोडत रखडली. सप्टेंबरमधल्या लॉटरीच्या सोडतीची तारीख 2 वेळा बदलली. सोडतीची नवीन तारीख अद्याप जाहीर नाही. अर्जदारांमध्ये नाराजी. सोडतीसाठी 24,000 अर्ज. म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार. मे महिन्यातील लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही. मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुस्त असल्याची अर्जदारांची तक्रार. लोकसभा निवडणुकीमध्ये राज्यातील 50,000 मतदान केंद्रावरती चित्रीकरण होणार. मतदान केंद्रावरील गोंधळाला लगाम लावण्यासाठी निर्णय, सूत्रांची माहिती. शनिशिंगणापूर इथे देवस्थानच्या कर्मचाऱ्यांचा संप तुर्तास मागे. 4 जानेवारीपर्यंत संप मागे. कामगार युनियनच्या अध्यक्षांची माहिती. लाल बावटा संघटनेच्या उपाध्यक्षांसोबत बैठकीनंतर संप तुर्तास मागे. कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह. दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी. भाविकांच्या अलोट गर्दीनं फुलला कृष्णा काठ. दत्त जयंतीनिमित्त शिर्डीमध्ये आज भाविकांची मांदियाळी. साई मंदिरासह दत्त मंदिर, गुरुस्थान, द्वारकामाई तसंच सावडी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट. दत्त जयंतीनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी. महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रातनं भाविक दाखल. मंदिरात 1111 किलोंची विविध फळांची सजावट. नांदेडच्या माहूरगडावरती दत्तजन्म सोहळ्याचा उत्साह. दत्त नामाच्या गजरामध्ये सोहळा संपन्न. पुण्याच्या भोरमध्ये दत्त जयंतीनिमित्त ढोल ताशांच्या गजरात दत्तमूर्तीची भव्य मिरवणूक. पारंपरिक वाद्याच्या तालावरती ठेका धरत नागरिकांचा मिरवणुकीत सहभाग. नांदेडमधल्या माळटेकडी कामठामध्ये हनुमान मूर्तीची स्थापना आणि कलशारोहण सोहळा. सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचं आयोजन. आज सप्ताहाची सांगता होणार.
वाशिमच्या मुसळवाडीमधील गावकऱ्यांनी लोकवर्गणीतनं बांधले 4 मजली मंदिर. संत गजानन महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार. नाताळ निमित्तानं अमरावतीच्या चर्चमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई. बियाणी चौकातील दोन्ही चर्चमध्ये रात्री उशिरापर्यंत गर्दी. लोणावळ्यामध्ये पर्यटकांनी ख्रिसमस उत्साहात साजरा करा, मात्र हुल्लडबाजी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार. लोणावळा पोलिसांचा इशारा. साताऱ्याच्या कराडमध्ये भारतीय बौद्ध महासंघाच्या वतीनं 24वी धम्म परिषद संपन्न. बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित. नांदेडच्या नायगाव तालुक्यातल्या कुंटूर इथं संविधान जागृती महोत्सव सोहळा. धर्मकीर्ती महाराज परभळीकर यांचं संविधानावरती व्याख्यानाचं आयोजन. नागपूर जिल्ह्यातील 600 अंगणवाड्यांमध्ये वीज उपलब्ध नाही. वीज बिल थकल्यामुळे 90 अंगणवाड्यांचा वीज पुरवठा महावितरणकडनं खंडित. राज्यात एप्रिल मे महिन्यात पाणीबाणीचं संकट ओढवण्याची शक्यता. 3000 धरणांमधील पाणीसाठा 76%वर. छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यात 167 टँकरनं पाणी पुरवठा. गाव वाड्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ. जिल्हा प्रशासनानं दोन्ही जिल्ह्यांसाठी एकूण 196 विहिरी अधिग्रहित केल्या. मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवरती कारवाई. रेल्वे परिसरामध्ये अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर. मुंबई विमानतळावरती प्रवासी विसरलेल्या 41,000हून अधिक वस्तू या दाव्याविना पडून. प्रवाशांची संख्या वाढल्यानं वस्तू हरवण्याचं प्रमाणही वाढलं. नवी मुंबईच्या तळोजामधील उद्योगांना प्रक्रिया केलेलं पाणी मिळणार. सिडको आणि MIDCमध्ये करार. अन्न भेसळीविरोधात अन्न आणि औषध प्रशासनाची मोहीम. नववर्षाच्या पार्श्वभूमीवर बेकरी मद्य उत्पादकांवरती FDAची करडी नजर. पुण्याच्या पुरंदर तालुक्यामध्ये लवकरच साखर कारखाना उभारणार असल्याचं आमदार संजय जगताप यांचं शेतकऱ्यांना आश्वासन. फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या माध्यमातून साखर कारखाना उभारला जाणार. PhD संशोधकांच्या अर्थसहाय्यात वाढ. UGCनं आधी छात्र वृत्तीची नवीन रक्कम ठरवल्यानंतर महाज्योतीचा निर्णय. भंडारा जिल्ह्यातल्या शेतकरी ई-पीक नोंदणीपासून वंचित. तलाठ्यांमार्फत ऑफलाईन पाहणी करून पीक नोंदणी करण्याची मागणी. महाराष्ट्र प्रदेश किसान मोर्चाचे सरचिटणीस शिशुपाल पटले यांची मागणी. नांदेडच्या नायगाव तालुक्यामध्ये पपईच्या लागवडीतनं उच्च शिक्षण घेतलेल्या तरुणानं कमावलं लाखोंचं उत्पन्न. 3 एकर शेतीतनं 4 लाखांचं उत्पन्न. आजपासून 6 जानेवारीपर्यंत सांगली मिरज दरम्यान रेल्वे रूळ दुरुस्तीचं काम. त्यामुळे गोंदिया कोल्हापूर महाराष्ट्र एक्सप्रेस पुण्यापर्यंत धावणार. पाझर तलावाच्या संपादित जमिनीचा अधिकचा मोबदला मिळवण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाची पानं बदलली. एकाविरुद्ध गुन्हा दाखल. बीडच्या गेवरा इथली घटना. कत्तलीसाठी गायींची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर वाशिमच्या मालेगाव पोलिसांची कारवाई. समृद्धी महामार्गावरनं छत्रपती संभाजीनगरकडे जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला. गायींना शिरपूरमधनं गोशाळेत सोडला. बुलडाण्यामध्ये भंगार बस सेवेत मुळेच एसटीचा प्रवास झालाय असुरक्षित. धावत्या बसचे ॲक्सल तुटून अपघात. सुदैवानं सगळे प्रवासी सुरक्षित. शेगाव आगाराचा गलथान कारभार. अहमदनगरवरनं संगमनेरकडे जाणाऱ्या एसटी महामंडळाची बस उलटली. बसचे ॲक्सल तुटल्यानं बसचा अपघात. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोंदियातील जुन्या रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाला मुहूर्त सापडेना. प्रशासकीय यंत्रणेसह लोकप्रतिनिधींचेही दुर्लक्ष. साताऱ्यातल्या सार्वजनिक शौचालयात विद्रूप पुतळा ठेवल्याचा प्रकार. महिलांना घाबरवण्यासाठी हा पुतळा ठेवण्यात आला. खोडसाळ व्यक्तीवरती कारवाईची मागणी. आणि भारत दक्षिण आफ्रिकेमध्ये आजपासून पहिला कसोटी सामना. आफ्रिकेमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघ सज्ज. दुपारी 1:30 वाजता सामन्याला सुरुवात होणार.